काय रे माऊली, आपलं जसं वैवाहिक जीवन असतं, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जसे कुटुंब कलह, रुसवे फुगे, नवरा बायको जे असतात, तसे देवांचे पण असतात. आज आपण म्हणतो विठ्ठल रुक्माई, फोटोमध्ये सुद्धा विठ्ठल रुक्माई अशी एकत्र तस्वीर आहे. परंतु मंदिरात जर आपण पाहिलं, विठुरायाचा गाभारा वेगळा आहे आणि रुक्मिणीचा गाभारा वेगळा आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपली रुक्मिणी घरी रुसते, कारणं वेगळी असतात, देवांची कारणं वेगळी असतात, आपली कारणं वेगळी असतात. आपण घरातून निघताना सांगून जावं, संध्याकाळी 5 वाजता मी वेळेत येतोय, जरा फिरायला जाऊया, आणि नेमकं त्याच दिवशी आपल्याला उशीर व्हावा. आपली रुक्मिणी रुसली म्हणून समजा, आपल्या आवडीचं तिथे स्वयंपाक करावा आणि त्याच दिवशी मित्रांना आपल्याला पार्टीला बोलवावं. आपली रुक्मिणी 100% रुसली. आपली जरी कारणं वेगळी असतील, देवांची कारणं वेगळी येते. आणि विठू माझा लेकूरवाळा, संगे भक्ताचा मेळा असं आपण म्हणतो. पण जी रुक्मिणी माता रुसलेली आहे, ती का रुसलेली आहे हे विचारण्यासाठी भक्त मंडळी सगळी रुक्मिणीकडे जातात. आणि रुक्मिणी मग काय कैफियत म्हणते ते अभंगातून आपण ऐकूया. अभंग गातो असं मी म्हणणार नाही, कारण गायला गळा लागतो, माझ्याकडे नरडा आहे. ऐकूया हा अभंग. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी काय झालं रुसायला, रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्माई म्हणते फुगून गाल, फुगून गाल, भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल, भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल. या भक्तामध्ये ठेवले काय हो उडसूट घुसायला, या भक्तामध्ये ठेवले काय हो उठसूट घुसायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ रुसायला. ती कोण म्हणे जनी काफनी, ती कोण म्हणे जनी कापणी, तिची तुम्ही केली वेणी फणी, तिची तुम्ही केली वेणी बणी. दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला, कांडण करून गेला लुगडी धुवायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ रुसायला. तो कोण मेला तुको भवानी, तो कोण मेला तुको भवानी, त्याने काय लिहिली 4-2 गाणी, त्याने काय लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी